महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आवाहन. उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी, टॉवेल किंवा उपरणे वापरणे. उन्हात बाहेर पडताना गॉगल किंवा चष्म्याचा वापर. लहान मुले किंवा प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये. विशेषतः लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी कामानिमित्ताने बाहेर पडावे. बाहेरील ज्यूस, पाणी व खाद्यपदार्थांचा वापर टाळावा आणि शक्यतो फिल्टरचे पाणी, ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी इत्यादींचा वापर करावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान 38 अंशावर जात आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी सोलापूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. नागरिकांनी कूलरसह उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर 2 ते 3 डिग्री तापमान कमी होण्यास मदत होईल. गतवर्षी शहरात विविध जागी सेवाभावी संस्थेतर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. तशीच सोय यावर्षीही त्याहून अधिक स्वयंसेवी संस्था करणार आहेत. बेघर लोकांसाठी व उन्हाळ्यात नागरिकांसाठी पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी सहकार्य करण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद ठेवणे, सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरू राहण्याच्या वेळेत वाढ करणे, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व जनजागृती करण्याच्या सूचना नागरी आरोग्य केंद्राद्वारे दिल्या आहेत. रुग्णवाहिकेचाही यात सहभाग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.